बीड हा जिल्हा आता पुन्हा एकदा हादरलाय. काही वर्षांपूर्वी संतोष देशमुख हत्या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला होता. अपहरण, अमानुष मारहाण आणि माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य, त्या घटनेच्या जखमा अजूनही भरल्या नाहीत. आणि आता बीडमध्ये पुन्हा एकदा तसाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका ऊसतोड मजुराचं अपहरण करण्यात आलं. त्याला तब्बल 4 दिवस कैद करून बेदम मारहाण करण्यात आली आणि शेवटी त्याच्या तोंडावर लघुशंका केल्याचा गंभीर प्रकार घडलाय. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, चला समजून घेऊया. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. तर मस्साजोगचे माजी सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्येनं संपूर्ण राज्याला हादरवून सोडलं होतं. 9 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या या हत्येत देशमुख यांचं अपहरण करून त्यांना अत्यंत क्रूरपणे मारहाण करण्यात आली होती. खंडणीच्या वादातून झालेल्या या हत्येचा सूत्रधार म्हणून वाल्मिक कराडचं नाव समोर आलं होतं. त्याच्यासह त्याच्या साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. या प्रकरणातील अमानुष अत्याचाराची माहिती समोर आल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली. आता बीडच्या गेवराई तालुक्यातील उमापूर इथं घडलेल्या घटनेनं त्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. ऊसतोड मजूर देवीदास कापसे यांचे पैसे उचलीच्या वादातून अपहरण करण्यात आल्याचा आरोप आहे. मुकादम गणेश थोरात आणि त्याच्या साथीदारानं कापसे यांना 4 दिवस एका ठिकाणी डांबून ठेवत बेदम मारहाण केली. इतकंच नाही तर मारहाणीमुळे त्यांची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांच्या तोंडावर लघुशंका करण्यात आल्याचाही गंभीर आरोप त्यांच्यावर केलाय. या घटनेनंतर पुन्हा एकदा बीडमधली कायदा सुव्यवस्था आणि ऊसतोड मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय. या घटनेमुळे केवळ एका मजुरावर झालेल्या अत्याचाराचा मुद्दा समोर आलेला नाहीये, तर ऊसतोड मजुरांच्या वास्तवाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधलं गेलंय. महाराष्ट्रातील 200हून अधिक सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांसाठी सर्वाधिक ऊसतोड मजूर हे बीड जिल्ह्यातून जातात. त्यांच्यानंतर नगर, परभणी, हिंगोली, धुळे, नंदुरबार, यवतमाळ, उस्मानाबाद आणि इतर जिल्ह्यातले हजारो मजूर या उद्योगाचा कणा बनतात. या मजुरांच्या घामावर दरवर्षी लाखो टन ऊसाचं गाळप होतं, मात्र त्यांच्या वाटेला येते ती अत्यल्प मजुरी, असुरक्षित आयुष्य आणि अनेकदा अमानुष वागणूक. मजुरी वाढ हक्क आणि सन्मानासाठी अनेक वर्षांपूर्वी ऊसतोड मजुरांनी आंदोलनं केली. स्वर्गीय हरिखंडू ढाकणे, बबनराव ढाकणे, गोपीनाथ मुंडे, गहिनीनाथ थोरे पाटील, दगडू पाटील बडे आणि केशवराव आंधळे यांच्यासारख्या नेत्यांनी या लढ्याचं नेतृत्व केलं. मात्र आजही बीडसह अनेक भागांमध्ये ऊसतोड मजुरांची तिसरी चौथी पिढी हेच काम करत असून दशकानुदशक ऊसतोड करूनही अनेकांची अधिकृत मजूर म्हणून नोंद देखील झालेली नाहीये. म्हणूनच देवीदास कापसे यांच्यावर झालेल्या कथित अत्याचाराकडे केवळ एका गुन्ह्याच्या चौकटीतून पाहून चालणार नाही. हा प्रश्न आहे ऊसतोड मजुरांच्या सुरक्षिततेचा, त्यांच्या सन्मानाचा आणि त्यांना माणूस म्हणून मिळणाऱ्या वागणुकीचा. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई होते का, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासन कोणती ठोस पावलं उचलतं, याकडे सर्वच राज्याचं लक्ष लागलंय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहायला विसरू नका पॉलिटिकल महाराष्ट्र.